नमस्कार मित्रांनो, मेष राशीच्या जातकांनो आणि अग्रणी योद्ध्यांनो, ही मौनी अमावस्या 2026 तुमच्यासाठी कोणतीही साधी खगोलीय घटना नाही. हा तो क्षण आहे जेव्हा नियती स्वतः तुमच्या धैर्याची, तुमच्या निर्णय शक्तीची आणि तुमच्या दिशेची परीक्षा घेण्यासाठी समोर उभी आहे. ही अमावस्या रविवार 18 जानेवारी 2026 रोजी आहे आणि तिचा प्रभाव तुमच्या जीवनातील प्रत्येक त्या भागाला स्पर्श करणार आहे जिथे आतापर्यंत संघर्ष, प्रतीक्षा आणि अपूर्णता होती. काही लोक 19 जानेवारीलाही मौनी अमावस्या मानत आहेत, कारण पंचांगानुसार अमावस्येची तिथी 18 जानेवारी रात्री सुरू होऊन 19 जानेवारी रात्री 1:21 वाजेपर्यंत राहते. परंतु मेष राशीसाठी खरी जागृती, खरी ऊर्जा आणि भाग्य बदलणारी कंपन 18 जानेवारीच्या सकाळपासूनच सक्रिय होईल. हाच तो काळ आहे जेव्हा तुमच्यात दडलेली शक्ती अचानक जागी होईल. मेष राशीसाठी ही मौनी अमावस्या केवळ मौन, उपवास किंवा ध्यानापुरती मर्यादित नाही. हा काळ आहे निर्णय घेण्याचा, भीती तोडण्याचा आणि स्वतःच्या जीवनाची सूत्रे स्वतःच्या हातात घेण्याचा. तुम्ही ती राशी आहात जी सुरुवात करायला जाणते. परंतु 2025 या वर्षाने तुम्हाला अनेकदा थांबवण्याचा प्रयत्न केला. जबाबदाऱ्या वाढल्या, विरोध वाढला आणि अनेकदा असे वाटले की तुमच्या मेहनतीचे फळ उशिरा मिळत आहे. पण ही मौनी अमावस्या त्या सर्व अपूर्ण अध्यायांचे उत्तर घेऊन येत आहे. मेष राशीच्या जीवनात या मौनी अमावस्येपासून 9 मोठ्या घटनांचा योग तयार होत आहे. या 9 घटनांपैकी पहिली घटना इतकी प्रभावी असेल की ती तुमच्या जीवनाची दिशा अचानक बदलून टाकेल. हा बदल हळूहळू येणार नाही, तर असे वाटेल जणू कुणीतरी तुमच्या समोरचा पडदा अचानक दूर केला आहे. एक निर्णय, एक बातमी किंवा एक भेट आणि त्यानंतर जीवन पूर्वीसारखे राहणार नाही. हा तो वळणाचा क्षण आहे जिथे जुन्या अपयशांना मागे टाकले जाईल. आत्मशंका तुटेल आणि तुमचे धैर्यच तुमचे सर्वात मोठे शस्त्र बनेल. मेष राशीवाल्यांनो, हा काळ केवळ संधीचा नाही, हा भाग्याच्या कसोटीचा काळ आहे. जे अजूनही थांबतील ते पश्चात्ताप करतील आणि जे ही ऊर्जा ओळखून पुढे जातील ते इतिहास घडवतील. ही मौनी अमावस्या तुम्हाला ती शक्ती देईल ज्यामुळे तुम्ही केवळ तुमचे भविष्य बदलणार नाही, तर पुढील काळात लोक तुमच्या संघर्षातून आणि यशातून प्रेरणा घेतील. मेष राशीच्या योद्ध्यांनो, सज्ज व्हा. ही अमावस्या तुमच्या जीवनाचा असा अध्याय लिहायला येत आहे जो काळही पुसू शकणार नाही. शेवटपर्यंत जोडलेले राहा, कारण पुढे असे सत्य आहे जे समजल्यावर तुम्ही स्वतःला थांबवू शकणार नाही. पहिली मोठी घटना, स्फोटक यश आणि जीवनात निर्णायक झेप. मेष राशीच्या निर्भय आणि अग्रणी योद्ध्यांनो, मौनी अमावस्येनंतर तुमच्या जीवनात जी पहिली मोठी घटना घडेल ती साधे यश नसेल. हे असे ब्रेकथ्रू असेल जे दीर्घकाळ अडकलेल्या भाग्याच्या चक्राला अचानक वेग देईल. तुम्ही शांतपणे, एकट्याने आणि पूर्ण धैर्याने केलेले प्रयत्न आता एकामागोमाग एक फळ देऊ लागतील. करिअर, व्यवसाय किंवा वैयक्तिक ध्येयात अचानक अशी संधी मिळेल जी तुम्हाला तुमच्या मर्यादांपलीकडे घेऊन जाईल. ज्या कामांमध्ये वारंवार अडथळे येत होते ते जणू आपोआप मार्ग मोकळा करतील. हा तो काळ आहे जेव्हा लोक तुमचे ऐकतील, तुमच्या निर्णयांना महत्त्व देतील आणि तुमच्या नेतृत्व गुणांची ओळख करतील. हा बदल केवळ बाह्य यशापुरता मर्यादित राहणार नाही, तर तुमच्या आत एक नवा आत्मविश्वास जन्म घेईल. असा आत्मविश्वास जो तुम्हाला भविष्यात धोके घ्यायला नव्हे तर त्यांना विजयात रूपांतरित करण्याची शक्ती देईल. मेष राशीसाठी ही पहिली घटना जीवनाला नवी दिशा देणारा टर्निंग पॉइंट ठरेल. दुसरी मोठी घटना, धन, संधी आणि स्थिरतेचा वेगवान प्रवाह. मौनी अमावस्येचा दुसरा मोठा प्रभाव मेष राशीच्या आर्थिक जीवनात अनपेक्षित गती घेऊन येईल. जिथे आतापर्यंत पैशांबाबत अडथळे, अनिश्चितता किंवा ताण जाणवत होता, तिथे हळूहळू स्थैर्य आणि विस्ताराचा मार्ग खुलेल. अचानक अशी संधी, प्रस्ताव किंवा निर्णय समोर येईल जो तुमचे उत्पन्न, संसाधने किंवा भविष्याची सुरक्षितता मजबूत करेल. हा काळ केवळ कमाईचा नाही, तर योग्य दिशेने प्रगती करण्याचा आहे. नवीन उत्पन्नाचे स्रोत, फायदेशीर करार किंवा जुन्या प्रयत्नांचे लाभ
तुम्हाला जाणवून देतील की तुमची मेहनत व्यर्थ गेली नाही. या आर्थिक मजबूतीचा सर्वात मोठा परिणाम तुमच्या मनावर होईल. तुम्ही अधिक निर्भयपणे निर्णय घेऊ शकाल, पुढील योजना आखू शकाल आणि तुमचे जीवन तुमच्या अटींवर घडवू शकाल. मेष राशीसाठी ही दुसरी घटना केवळ पैशांचे आगमन नाही, तर आत्मनिर्भरता आणि स्थायित्वाची सुरुवात आहे. मेष राशीच्या योद्ध्यांनो, ही तर केवळ सुरुवात आहे. पुढील घटना आणखी खोल, धक्कादायक आणि भाग्याला वळण देणाऱ्या असतील. म्हणून शेवटपर्यंत जोडलेले राहा, कारण पुढचा संकेत तुमच्या संपूर्ण जीवनाची रणनीती बदलू शकतो. तिसरी मोठी घटना, प्रेम, नातेसंबंध आणि भावनिक जीवनात नवी सुरुवात. मेष राशीच्या उत्कट आणि सच्च्या मनाच्या योद्ध्यांनो, मौनी अमावस्येचा तिसरा प्रभाव तुमच्या जीवनातील सर्वात संवेदनशील भागाला स्पर्श करेल. तुमच्या नातेसंबंधांना. ज्या संबंधांमध्ये गेल्या काळात दुरावा, गैरसमज किंवा बोललेला तणाव होता, तिथे आता हळूहळू सलोखा आणि समजुतीचा मार्ग खुलेल. तुमच्यात भावना व्यक्त करण्याची एक नवी परिपक्वता येईल आणि समोरचा व्यक्तीही तुमचे बोलणे पूर्वीपेक्षा अधिक खोलवर समजून घेईल. जर तुम्ही एखाद्या नात्यात सुधारण्याची दीर्घकाळ वाट पाहत असाल, तर हाच तो काळ आहे जेव्हा एक संवाद, एक पुढाकार किंवा एक निर्णय संपूर्ण समीकरण बदलू शकतो. हा बदल फक्त प्रेमसंबंधांपुरता मर्यादित राहणार नाही. कुटुंब, मित्र आणि जवळचे लोक पुन्हा तुमच्या आयुष्यात विश्वास आणि सहकार्याची ऊर्जा भरतील. तुम्हालाही भावनिकदृष्ट्या हलके, संतुलित आणि अधिक सशक्त वाटेल. मेष राशीसाठी ही तिसरी घटना हृदय आणि बुद्धी या दोन्हींना एकाच दिशेने नेणारी ठरेल. चौथी मोठी घटना ओळख, प्रभाव आणि सन्मानात मोठी वाढ. मौनी अमावस्येचा चौथा प्रभाव मेष राशीला अशा मंचावर उभे करेल जिथे लोक तुम्हाला दुर्लक्ष करू शकणार नाहीत. तुम्ही प्रामाणिकपणे आणि धैर्याने केलेली कामे आता खुलेपणाने समोर येतील आणि तुमची ओळख बनतील. तुमची सामाजिक प्रतिमा, व्यावसायिक प्रतिष्ठा आणि प्रभाव क्षेत्र अचानक वाढेल. लोक तुमच्या मताला महत्त्व देतील, तुमच्या निर्णयांना मान्यता मिळेल आणि तुमच्या नेतृत्व क्षमतेला खुलेपणाने स्वीकारले जाईल. हा काळ असा असेल की तुम्ही फक्त पुढे जाणारे नसाल, तर इतरांना दिशा देणारे बनाल. हा सन्मान केवळ शब्दांपुरता मर्यादित न राहता संधी, जबाबदाऱ्या आणि प्रभावाच्या स्वरूपात तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल. मेष राशीसाठी ही चौथी घटना आत्मसन्मान, ओळख आणि प्रभावी उपस्थितीला नव्या उंचीवर नेणारी ठरेल. मेष राशीच्या योद्ध्यांनो, कथा इथे थांबत नाही. पुढे येणाऱ्या घटना आणखी खोल आणि प्रभावी असतील आणि त्यात दडलेला संकेत तुमच्या संपूर्ण भविष्याची चाल बदलू शकतो. म्हणून शेवटपर्यंत जोडलेले राहा, कारण पुढचे वळण तुम्हाला स्वतःवर अभिमान वाटायला शिकवेल. पाचवी मोठी घटना करिअरमध्ये निर्णायक झेप आणि स्थायी यश. मेष राशीच्या मेहनती आणि निर्भय योद्ध्यांनो, मौनी अमावस्येचा पाचवा प्रभाव थेट तुमच्या करिअर आणि व्यावसायिक भविष्यास प्रभावित करेल. हा तो काळ असेल जेव्हा दीर्घकाळ केलेली मेहनत अचानक ओळख मिळवेल आणि तुमच्यासमोर अशा संधी येतील ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नसेल. जे कामे आतापर्यंत रखडत होती, ज्या प्रयत्नांना पुरेसे महत्त्व मिळत नव्हते, ती आता निर्णायकपणे पुढे जातील. नवीन जबाबदाऱ्या, पदोन्नती किंवा एखाद्या मोठ्या प्रकल्पाची जबाबदारी तुमच्या हातात येऊ शकते. हा बदल केवळ पद किंवा पैसा देणार नाही, तर हेही सिद्ध करेल की तुम्ही नेतृत्वासाठीच बनलेले आहात. या टप्प्यानंतर तुमचे करिअर केवळ पुढेच जाणार नाही, तर ते स्थिर आणि प्रभावीही बनेल. मेष राशीसाठी ही पाचवी घटना पुढील अनेक वर्षांची दिशा ठरवणारा महत्त्वाचे वळण ठरेल. सहावी मोठी घटना आरोग्य, ऊर्जा आणि अंतर्गत शक्तीचे पुनर्जागरण. मौनी अमावस्येचा सहावा प्रभाव तुमच्या शरीर आणि मनावर खोल परिणाम करेल. जर गेल्या काळात तुम्हाला थकवा, मानसिक ताण किंवा असंतुलन जाणवत असेल, तर ती अवस्था आता हळूहळू संपुष्टात येईल. तुमच्या जीवनऊर्जेत स्पष्ट वाढ होईल आणि तुमची दिनचर्या अधिक सक्रिय बनेल. मन स्थिर होईल आणि आतून नव्या ऊर्जेचा प्रवाह जाणवेल. हा बदल केवळ शारीरिक सुधारणेपुरता मर्यादित नसून मानसिक दृढता आणि आत्मबल वाढवणारा असेल.
या नव्या ऊर्जेसह तुम्ही केवळ कामातच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अधिक संतुलित आणि आत्मविश्वासी वाटाल. मेष राशीसाठी ही 6वी घटना तुम्हाला आतून मजबूत करून बाहेरील प्रत्येक आव्हान जिंकण्यासाठी तयार करेल. मेष राशीच्या योद्ध्यांनो, आतापर्यंत झालेले बदल ही केवळ सुरुवात आहे. पुढे येणाऱ्या घटना तुमच्या जीवनावर आणखी खोल परिणाम करतील. म्हणून शेवटपर्यंत जोडलेले राहा, कारण पुढचा संकेत तुमच्या विचारसरणीला आणि भाग्याला दोघांनाही नवे रूप देईल. 7वी मोठी घटना आध्यात्मिक जागृती आणि आतून मजबूत होण्याचा काळ. मेष राशीच्या ऊर्जावान आणि कर्मशील योद्ध्यांनो, मौनी अमावस्येचा 7वा प्रभाव त्या स्तरावर कार्य करेल जिथे तुम्ही अनेकदा थांबून पाहत नाही. तुमचा अंतर्मन संघर्ष, जबाबदाऱ्या आणि वेगवान जीवनामुळे बाहेरून मजबूत झाला होता, पण आतली शांती कुठेतरी दबली होती. आता ही अमावस्या तुमच्यात नवी चेतना जागृत करेल. तुमचे विचार स्पष्ट होतील. निर्णयांमध्ये घाईऐवजी समज आणि स्थैर्य येईल. ध्यान, मौन किंवा आत्मचिंतनातून तुम्हाला ते मानसिक संतुलन मिळेल ज्याची तुम्हाला दीर्घकाळ गरज होती. ही शांती तुम्हाला कमकुवत न करता अधिक प्रभावी बनवेल. या काळात तुम्ही केवळ स्वतःलाच नव्हे तर जीवन आणि लोकांनाही अधिक खोलवर समजू लागाल. मेष राशीसाठी ही 7वी घटना आध्यात्मिक परिपक्वता आणि मानसिक स्थैर्याच्या नव्या टप्प्याची सुरुवात ठरेल. 8वी मोठी घटना अचानक उघडणारी दारे आणि भाग्याचा नवा संकेत. मौनी अमावस्येचा 8वा प्रभाव मेष राशीसाठी अनपेक्षित संधींची दारे उघडेल. ज्या मार्गांना तुम्ही बंद समजले होते ते अचानक खुले होताना दिसतील. असा एखादा प्रसंग समोर येईल ज्याची कल्पना तुम्ही केली होती पण इतक्या लवकर होईल अशी अपेक्षा नव्हती. ही संधी केवळ करिअर किंवा पैशांपुरती मर्यादित राहणार नाही तर तुमच्या वैयक्तिक जीवन, सामाजिक ओळख आणि भविष्याच्या दिशेलाही प्रभावित करेल. तुमची समज, धैर्य आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय तुम्हाला या संधीचा पूर्ण लाभ देईल. हा तो काळ आहे जिथे नशीब तुमच्या बाजूने असेल पण विजय त्यांचाच होईल जे पुढे जाण्याचे धैर्य दाखवतील. मेष राशीसाठी ही 8वी घटना भाग्य आणि प्रयत्न यांच्या अद्भुत संगमाचा संकेत आहे. 9वी मोठी घटना जीवनाचे पूर्ण रूपांतर आणि स्थायी यश. मेष राशीच्या अज्य आणि अग्रणी योद्ध्यांनो, मौनी अमावस्येचा 9वा आणि अंतिम प्रभाव तुमच्या जीवनात समग्र विजय आणि स्थायी परिवर्तन घेऊन येईल. आतापर्यंत जे बदल वेगवेगळ्या स्वरूपात होत होते ते आता एकमेकांशी जोडले जाऊन पूर्णतेचे रूप घेतील. तुमच्या जीवनातील सर्व प्रमुख क्षेत्रे, करिअर, धन, आरोग्य, नातेसंबंध आणि सामाजिक ओळख एकाच वेळी संतुलन आणि मजबूतीच्या अवस्थेत पोहोचतील. असे वाटेल जणू जीवनाने अखेर तुम्हाला ती दिशा दिली आहे ज्याचा शोध तुम्ही दीर्घकाळ घेत होतात. हा बदल क्षणिक नसेल. तो तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीला, निर्णयक्षमता आणि आत्मविश्वासाला कायमस्वरूपी बळ देईल. आता तुम्ही परिस्थितीनुसार चालणार नाही तर परिस्थिती तुमच्यानुसार चालू लागतील. मेष राशीसाठी ही 9वी घटना नव्या युगाची सुरुवात आहे जिथे यश केवळ ध्येय न राहता तुमची ओळख बनेल. मेष राशीच्या वीर योद्ध्यांनो, तुम्ही पाहिले की मौनी अमावस्येचे हे 9 मोठे संकेत कसे तुमच्या जीवनाला टप्प्याटप्प्याने नवी दिशा, नवी ऊर्जा आणि निर्णायक यशाकडे घेऊन जातात. आता हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे की तुम्ही या शक्तिशाली काळाला ओळखता आणि त्याला आपल्या बाजूने वळवता. लक्षात ठेवा मेष राशीवाल्यांनो, हा काळ थांबण्याचा नाही तर पुढे जाऊन इतिहास घडवण्याचा आहे. संधी तुमच्या हातात आहे, तिला जाऊ देऊ नका. मेष राशीवाल्यांनो, लक्षात ठेवा, तुम्ही साधे प्रवासी नाही, तुम्ही नियतीची दिशा बदलणारे योद्धे आहात. हा काळ तुमची परीक्षा घेण्यासाठी नाही तर तुमची ताकद जगासमोर उघड करण्यासाठी आला आहे. जेव्हा धैर्य तुमच्या श्वासात असेल आणि विश्वास तुमच्या नजरेत, तेव्हा कोणतीही अडचण तुमचा मार्ग रोखू शकत नाही. पुढे चला, थांबू नका, कारण आता तुमच्या पावलामागे इतिहास लिहिला जाणार आहे. धन्यवाद. हर हर महादेव.